हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु पैमावती मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन. आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते आपण सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आज सोमवार आणि त्यामुळे आपला जो विषय आहे, चला आपण सारे आनंदाने जीवन जगूया. सर्वांनाच आनंदाने जीवन जगायचं असतं, पण त्यामागचं ते शास्त्र आहे ते बऱ्याच वेळेला बहुतांशी लोकांना ते ज्ञात नसतं. माणूस जन्माला येतो आणि त्याच्या वाट्याला वेगळी वेगळी परिस्थिती येत जाते. त्याला भेटणारे आई वडील, भाऊ बहीण, की कुटुंब, की आजूबाजूची लोक, जसे जीवन जसं जसं मोठा होत असतो तसतसे वेगळे वेगळे व्यक्ती म्हणजे माणसं भेटत असतात. वेगळ्या वेगळ्या घटना घडत असतात. वेगवेगळी परिस्थिती त्याच्या वाट्याला येत असते. ती कधी अनुकूल असेल, कधी प्रतिकूल असेल. ह्या सगळ्या गोष्टी ज्या येत असतात त्यामध्ये कारण असतं, लक्षात ठेवायचं. हे सगळं विश्व जे निर्माण झालेलं आहे की त्या विश्वाचं जे चलनवलन चाललेलं आहे आताही, ते सर्व जो परिणाम आपल्याला दिसतो त्यामुळे कारण हे असतंच. त्यामुळे हे सगळं विश्व नियमाने चाललेलं आहे. त्याला आपण निसर्ग नियम की ईश्वरी नियम असं म्हणतो. तर प्रत्येक गोष्ट, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात घडणाऱ्या घटनासुद्धा विशिष्ट नियमामुळे त्याला प्राप्त होत असतात. ही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची. आणि त्यामुळे ही परिस्थिती आपल्या वाट्याला कशी येतात की अमुकच आईवडिलांच्या पोटी आपण जन्माला कसे आलो, इथून सुरुवात होते. खरं सांगायचं की आपल्याला मनुष्याचा देह मिळणं किंवा इतर प्राणीमात्राचा देह मिळणं हे सुद्धा त्यामध्ये कारण आहे. कारण आहे म्हणजे तिथे नियम आहे, लक्षात ठेवायचं. आणि म्हणून जीवनाचे जे नियम आहेत ते जर आपल्याला लक्षात घेता आले तर येणाऱ्या परिस्थितीवर आपल्याला मात कशी करायची हे कळेल. म्हणजे अनिष्ट परिस्थिती असेल तर मात करता येईल, चांगली परिस्थितीचा चांगला उपयोग करून घेता येईल. म्हणजे प्रत्येक परिस्थितीला आपण सामोरं कसं जायचं हे शास्त्र आपल्याला इथं लक्षात आलं की आपण सहजपणे आनंदात जीवन जगू शकतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये प्रारब्ध आणि नियती अशा दोन शक्ती कार्यरत आहेत. जन्माला आपण येतो तर आपल्या वाट्याला परिस्थिती येते. लहान मूल आपल्या वाट्याला, प्रत्येक व्यक्तीचं जे जन्माला आलेलं जे मूल आहे त्याला तो कोणत्या परिस्थितीत जन्मातो. कधी गरिबाच्या पोटी जन्माला येतं, कधी श्रीमंताच्या पोटी जन्माला येतं, कधी निरोगी गुटगुटीत होऊन जन्माला येतं, तर कधी एखादं मूल आजारी जन्मताच आजारी असतं. या सगळ्या घटना ज्या घडत असतात त्यावेळेला त्या विशिष्ट नियमामुळे घडतात. त्यालाच कर्मसिद्धांत असं नाव दिलं गेलेलं आहे शास्त्रामध्ये. म्हणून इथे प्रारब्ध आणि नियती अशा दोन गोष्टी आपण ज्या सांगतो आहोत ते म्हणजे ते विशिष्ट नियमाने आपल्याला ज्या परिस्थिती निर्माण होतात त्याचं ते कारण आहे. म्हणजे त्यामागे कारण म्हणजे आपलं कर्म. प्रारब्ध हे येतं आणि नियती ही होते. फरक व्यवस्थित जीवन याचा चांगला एकदम व्यवस्थित फरक केलेला आहे. प्रारब्ध येतं म्हणजे पूर्वायुष्यातलं जे कर्म आहे जे फळाला येत नाही ते संचितात जाऊन राहतं. पाप आणि पुण्याय
च्या रूपामध्ये, म्हणजे ती पण शक्तीच म्हणतो आपण, सूक्ष्म ठसे म्हणतात. तर ती संचितामध्ये पाप आणि पुण्य रूपाने राहतात. आणि जी व्यक्ती जन्माला येते ती पूर्वायुष्यातल्या कर्माचा परिणाम, म्हणजे शुभ प्रारब्ध किंवा अशुभ प्रारब्ध घेऊन जन्माला येते. कारण जन्मतात मूल कर्म करत नाही, मग त्याच्या वाटेला वाईट परिस्थिती काय येते किंवा चांगली परिस्थिती काय येते. एखाद्या बागेत आमचा सोन्याचा चमचा इतक्या श्रीमंतीत वाढतो, एखाद्याला बाकीच्या सुखसोयी पण मिळत नाहीत, अशी पण परिस्थिती होते. एकाच वेळा जन्माला येणाऱ्या बालकांना निरनिराळी परिस्थिती वाटायला येते, निरनिराळे शरीर वाटायला येतं. हे असं का होतं? कारण त्याचं कर्म, आणि कर्म म्हटल्यामुळे कर्मातून जे पाप आणि पुण्यात्मक शक्ती निर्माण होतात, त्याच्यातूनच शुभ आणि अशुभ प्रारब्ध आपल्या जीवनात किंवा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात वाटायला येत असते. म्हणून मनुष्य देह मिळणं हे सुद्धा त्या व्यक्तीचं प्रारब्धच आहे. म्हणून आपला देह हे आपलं प्रारब्ध आहे, इथून सुरुवात होते प्रारब्धाला. आणि हे जे प्रारब्ध आहे हे प्रारब्ध भोगावं लागतं. प्रारब्धापासून म्हणजे कर्मापासून सुटका नाही असं म्हणतात ना, कर्माचं फळ कर्मात, असा जीवनविद्येचा सिद्धांत आहे. एकदा आपण कर्म केलं की त्याच्यातून जे पाप पुण्य निर्माण होतं आणि त्याच्यातून शुभ आणि अशुभ प्रारब्ध पूर्वायुष्यातलं आता आपण जे म्हणतो आहोत की जन्माला आल्याबरोबर त्या लहान मुलाच्या संचितामध्ये जे पाप पुण्य असतं, त्या पापाचं परिणाम म्हणजे अशुभ प्रारब्ध आणि पुण्याचा परिणाम म्हणजे शुभ प्रारब्ध त्या लहान बाळाच्या वाट्याला येत असतं. ती परिस्थितीच्या वाट्याला, ती परिस्थिती त्याला भोगावी लागते. त्याला कळत नसलं तरी त्याच्या आई वडील त्याला मदत करतील, सगळं करतील, पण ती परिस्थिती भोगावी लागते. म्हणजे आई वडिलांनी मदत करणं हे सुद्धा त्याच्या दृष्टीने शुभ प्रारब्ध असतं. चांगले आई वडील मिळणं हा शुभ प्रारब्ध आहे. लक्षात ठेवा किती ह्या कर्म सूक्ष्मपणे आपल्या जीवनात परिणाम करत असतं, हे आपल्या आधी लक्षात आलं पाहिजे. म्हणून शुभ आणि अशुभ प्रारब्ध म्हणजे पाप पुण्याच्या परिणाम रूपाने, शुभ प्रारब्ध म्हणजे चांगली परिस्थिती आपल्याला वाटायला, त्या अशुभ परिस्थिती म्हणजे वाईट परिस्थिती वाटायला येते. आणि त्यावेळेला ती व्यक्ती जे कर्म करते ते शुभ आणि अशुभ प्रारब्ध परिस्थिती रूपाने त्याच्या वाट्यावर जे येतं, घटना रूपाने, व्यक्ती रूपाने, परिस्थिती रूपाने जे वाटायला येतं, त्यावेळेला जे कर्म ती व्यक्ती करते ते प्रारब्ध भोगत असताना, ते जर शुभ कर्म करत असेल तर शुभ कर्मातून पुण्याई निर्माण होऊन त्याच्यातून शुभ नियती निर्माण होते आणि शुभ नियतीचा चांगला परिणाम त्याच वेळेला त्याच्या वाट्याला येतो. आणि अशुभ कर्म केलं तर शुभ कर्मातून पाप निर्माण होतं आणि पापातून अशुभ नियती निर्माण होते. आणि ही पण शुभ अशुभ नियती चांगल्या वाईट घटना, चांगली वाईट परिस्थिती आपल्याकडे आकर्षित करते की आपल्या वाट्याला आणते. म्हणजे ती कर्मच, पण प्रारब्ध हे येतं म्हणजे पूर्व आयुष्यातलं कर्माचा तो परिणाम असतो, तो मिळायचा बाकी असतो, तो विशिष्ट वेळेला तो प्रगट होतो, वाट्याला येतो आणि त्याला म्हणतो आपण ही परिस्थिती म्हणजे प्रारब्ध. आणि प्रारब्ध भोगत असताना जे आपण कर्म करतो पुन्हा ते न शुभ कर्म केलं तर ते शुभ नियती घडते, अशुभ कर्म केलं तर अशुभ नियती आपल्या वाट्याला येते. म्हणून प्रारब्ध येतं आणि नियती आपण होते, वाट्याला येते आपल्या. आणि हीच नियती भोगत असताना आपण म्हणतो सुख दुःखाचा आपल्याला भोग आला किंवा सुख दुःख मिळतं, माणसाला वाटतं आपण सुखी आहोत किंवा दुःखी त्या क्षणाला. नियतीचं शुभ नियतीतून सुख आणि अशुभ नियतीतून दुःख असं सगळं वाटायचं. सुखी दुःखी आपण म्हणतो, म्हणजे सगळे आपण आनंदाने जीवन जगा म्हणताना ह्या सर्व नियमाच्या चक्र, म्हणजे हे कर्मचक्र आहे, हे संचित
संचितातून पाप पुण्याच्या रूपाने प्रारब्ध, प्रारब्धाच्या रूपाने मग जे आपण कर्म करू ते क्रियामण, आणि क्रियामणातून पुन्हा पाप पुण्य निर्माण होतं, त्याच्यातून शुभ अशुभ नियती निर्माण होते, आणि ही शुभ अशुभ नियती आपल्याला वाटायला येते. जी शुभ अशुभ नियती, ज्या कर्मातून ही शुभ अशुभ नियती फळाला येत नाही ते कर्म पुन्हा संचितात जाऊन राहतं, आणि ते पुन्हा प्रारब्ध रूपाने तात्काळ लगेच परिणाम देतं कर्म, तेव्हा ती नियती असते. ज्यावेळेला आपण कर्म काही केलेलं कळत नसताना सुद्धा आपल्याला चांगले वाईट परिस्थिती येते, तेव्हा ते आपलं प्रारब्ध असतं. म्हणून प्रारब्ध आणि नियती दोन्ही शक्ती आहेत असं आपण म्हणतो. शुभ प्रारब्ध, शुभ नियती, अशुभ प्रारब्ध आणि अशुभ नियती. म्हणून एखाद्या वेळेला खूप मोठी संकट व्यक्तीच्या जीवनात येतात, अडीअडचणी येतात, आणि त्याच वेळेला त्याला परत मदत पण होते आणि त्या अडीअडचणीतून सुटका होते. त्यावेळेला ते प्रारब्ध नियतीचा तो खेळ चाललेला असतो. ज्याच्याकडे ज्याचं कर्म अधिक शुभ असेल तर त्याची नियती, ती एवढी शुभ नियती त्याच्यानं घडत जाते, आणि ती शुभ नियती त्या जीवनावर सुखाचा वर्षाव करते. लक्षात घ्या, प्रारब्ध प्रमाणे परिस्थिती आपल्या हातात नाही, पण नियती चांगली घडवणं हे आपल्या हातात आहे. लक्षात घ्या. म्हणून हे शास्त्र जीवनाचं समजलं तर कर्म आपलं शुभच असलं पाहिजे. परिस्थिती कशी येऊ, म्हणजे अशुभ प्रारब्ध शुभ प्रारब्ध जे असेल पूर्व आयुष्यातलं आपलं, पूर्व आयुष्यातलं पाप पुण्य असतं, त्याच्यामुळे जे शुभ आणि अशुभ प्रारब्ध आपल्याला वाटायला येतं, तिथे सुद्धा ते सुख दुःखाचाच भोग देत असतं. पण त्यावेळेला जर आपण स्थिर मनाने, शांत मनाने ती परिस्थिती, अनिष्ट परिस्थिती असेल तर ती आपण तिला सामोरं जाऊ, त्याच्यावर आपण परत शुभ कर्म करू, शुभ चिंतन करू. कर्म म्हणजे परत विचार, उच्चार आणि आचार, सगळ्या कल्पना, भावना, धारणा हे सुद्धा कर्मच आहे का बघा. त्याच्यात अधिष्ठान आपण हे सगळं कर्म करत असतो. हे सगळे जे विचार आपण जे करत असतो ते जर शुभ असतील तर त्याच्यातून आपल्या जीवनात शुभ नियती घडत असते. ती म्हणजे लगेच आपल्याला चांगल्या म्हणजे अनिष्ट परिस्थिती येते, परत चांगली परिस्थिती येते, की इष्ट परिस्थिती परत वाईट परिस्थिती येते. ते कर्म आपलं चुकलं तर आणि अशुभ नियती झाली परत ते अनिष्ट परिस्थिती वाटायला येते. म्हणून परिस्थिती येणं जाणं हा अखंड प्रवाह चालू आहे, कारण आपल्या कर्माचा परिणाम आपल्या वाटायला येत असतो. आणि त्यामुळे परिस्थितीला सामोरं जाण्यात शहाणपण आहे, पण नुसतं सामोरं जाणं नाही, त्याच्यातून शुभ कर्म करण्यात आणि शुभ कर्मातून शुभ नियती घडवण्यात शहाणपण आहे. म्हणून शहाणपण हे शुभ नियती घडवण्यात आहे, म्हणजेच शुभ कर्म करण्यात आहे. लक्षात घ्या, आपण शुभ कर्म करत राहायचं, त्याचा परिणाम आपल्याला नक्की चांगला मिळणार असतो. आणि म्हणून सकारात्मक विचार करणं हे शुभ कर्म आहे. समोरच्याचा सन्मान करणं हे शुभ कर्म आहे. समोरच्याला आनंद देणं हे शुभ कर्म आहे. असे शुभ कर्म म्हणजे खूप काही मोठं आहे, काय करायचं असं तर नाही. आपलं मन सद्भावनाने बहरून राहणं सत्कर्म आहे, शुभ कर्म आहे. म्हणून कोणाचं मन न दुखावणं, किंबहुना त्याला आनंद देणं हे शुभ कर्म. न दुखावणं हा एक भाग येतो, पण त्याच्यातून त्याला जर आनंद देता आला आपल्या कर्मातून तर तिथे ते शुभ कर्म, आणि ते आपल्या शुभ नियतीच्या रूपाने आपल्याला सुखाचा बरसात करत असते. म्हणून आनंदाने जीवन जगायचं असेल तर तिथे शहाणपण हवं. कारण शहाणपण म्हणजेच आपण जे सत्कर्म करू, या सत्कर्मातून पुण्याई निर्माण होते, पुण्य निर्माण होतं, त्या पुण्यातून शुभनियती निर्माण होते. लक्षात घ्या, म्हणजे शुभनियती निर्माण होत राहिली पाहिजे. म्हणून जितकं म्हणून कर्म क्षणोक्षणी आपल्याकडनं सत्कर्म असेल, म्हणजे आपल्या मनात असलेले विचार शुभ असतील, चुकूनही अनिष्ट विचार करायचा नाही, इथे सावध राहिलं पाहिजे. लक्षात ठेवा. पण संस्कारातून ज्या भावना आपल्या अंतर्मनात निर्माण झालेल्या असतात त्याच्यातून आपलं कर्म आपण करत असतो. कर्म
करत असताना त्यामागे आपल्या काही भावना असतात, त्यामागे भाव असतो आणि भावातून भावना, भावनातून विचार, उच्चार, आचार असे कर्माची शृंखला आहे. म्हणून शुभ कर्म करण्यासाठी माणसाने सावध राहिलं पाहिजे. पण सावध होण्यासाठी त्याच्याकडे सुसंस्कार पाहिजेत. सुसंस्कार असतील तर शुभनियती घडायला वेळ लागत नाही. शुभनियतीने सत्कर्म होतं आणि सत्कर्मातून शुभनियती आपल्या जीवनाला पण घडवत असतो. म्हणून आपल्याकडनं सतत आपलं ते कर्म कर्म म्हणत असताना आपल्याला एक गोष्ट घ्या, हे कर्म कशामुळे होतं? कर्म हे समोरून येणाऱ्या परिस्थितीच्या अपेक्षेत आपल्या मनात उमटणाऱ्या भावनेतून होतं. समोर येणारी एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या संदर्भात आपली जी काही भावना असते त्या भावनेतून आपल्याकडे चांगले वाईट विचार येतात आणि त्याच्यातून परत ते चिंतन किंवा त्याच्यातून आपण जे उच्चार किंवा आपलं आचरण त्या कर्मातून होतं, म्हणजे त्या भावनेतून होत असतं. म्हणून सद्भावना असणं फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवायचं, संस्कार हे सद्भावना जर निर्माण करत असतील तर ते सुसंस्कार, आणि जे संस्कार हे दुर्भावना निर्माण करत असतील तर कुसंस्कार. म्हणून सावध सावध कुठे? आपल्याकडनं सत्कर्मच झालं पाहिजे आणि सत्कर्मातूनच आपल्याला सुख शांती समाधान मिळत असतं. सुख शांती समाधान बिघडवतं ते आपलं दुष्कर्म. आणि जर आपल्याकडे सद्भावना असतील, त्याच्यातून आपल्याकडे जर सत्कर्म असेल तर आपल्या मनामध्ये नेहमी शांती, सुख आणि समाधान अनुभवायला येतं. आपल्या मनामध्ये जे विकार निर्माण होतात त्या विकाराचा तात्काळ पण आपल्याला मिळत असतो हे आपल्या लक्षात येत नाही. आपण कोणाला रागावतो त्यावेळेला आपण स्वतः अस्वस्थ झालेलो असतो. कोणातरी वेडवाकडं बोललं केलं की तेवढ्या कुठे काही न विचार करता आपण काहीतरी कृती करतो, नंतर मग पश्चाताप होत असतो आपल्याला, अरे एवढीच कशाला आपण हे केलं, काही गरज नव्हती असं होतं. आजची जी बातमी आहे की वरळीला एका दोन नवरा पती पत्नींना एका BMW गाडीच्या वेगाने उडवून टाकलं सकाळच्या सकाळी. तिथे तो ड्रायव्हर थांबला सुद्धा नाही पहाटेच्या वेळेला, आणि त्या स्त्रीचा मृत्यू झाला. आता हा जो ड्रायव्हर होता चांगला सुखवस्तू कुटुंबातला होता, BMW गाडी होती म्हणजे, आणि ते फक्त खूप दारू पिऊन का वेगाने, अतिशय वेगाने तो गाडी चालवत होता. त्या स्कूटरला धडक मारली. त्यात ते पुरुष होता तो बाजूला पडला, स्त्री तिथे फरफटत गेली आणि त्याच्यातून चाकाखाली जाऊन तिचा मृत्यू झाला. आता बघा, त्या ड्रायव्हर जो आहे कोणी असेल, त्याचं अशुभ कर्म आणि त्या अशुभ कर्मातून त्याच्या वाट्याला आता पोलिसांचा ससेमिरा लागलाय. त्याच्यामुळे त्याच्या वडिलांना जेलमध्ये, आणि चांगले राजकीय पाठिंबा असलेली ती व्यक्ती असून सुद्धा त्यांना अगदी पोलिसांच्या तुरुंगात जावं लागलं. हे अशुभ नियती घडली, कळलं ना. तो फरार आहे, त्याला शोधता आहे, सगळं आहे. हे एका बाजूने झालं. आता त्या दोघांचं जे पती पत्नी जे स्कूटरवरनं चालले होते, वडीला घरी चालले होते, त्यांचा काही व्यवसाय होता माशांचा, तर तो त्याचा व्यवहार करून ते घरी चालले होते आणि त्याच वेळेला मागून उडवून टाकलं. हे त्यांचं अशुभ प्रारब्ध, कळलं ना. कारण त्यांचं काही कर्म चुकलेलं नव्हतं, ते व्यवस्थित चाललेलं होतं. पण हे वाईट परिस्थिती कशी आली वाटायला? तर ज्यावेळेला आपण हे शास्त्र पाहतो त्यावेळेला त्या दोघांचं अशुभ प्रारब्ध होते, ते शुभ नियतीचा प्रभाव कमी पडला आणि अशुभ प्रारब्धाने अनिष्ट परिस्थिती एवढी तीव्रपणे त्यांच्या अंगावर आली की त्यातून दुःख निर्माण झालं, कळलं ना. आणि हा जो श्रीमंत ड्रायव्हर होता, श्रीमंत घराण्यातला मुलगा,
त्याच्या वाट्याला आली ती अशुभ नियती त्याच्या कर्मातून, त्याचं कर्म चुकलं. पण मानवी जीवनामध्ये शुभ प्रारब्धातून काही लोकांना चांगल्या देणग्या मिळतात. कोणाला आवाजाची देणगी मिळते, कोणाला काहीतरी कलेची देणगी मिळते, सहज ते कलेमध्ये तरवेच. कारण पूर्वजन्माचा त्यांच्यावर संस्कार असतात, त्यांच्यावर होत असतात, कारण तो प्रारब्धाचा भाग होतो. त्यांच्यातून त्यांना प्रसिद्धी मिळते, चांगल्या आनंदाने राहण्यासाठी सगळ्या सुखसोयी मिळत असतात, तरी सुद्धा ह्यांचं कर्म परत चुकतं. कारण चांगल्या परिस्थितीतून माणसाची बुद्धी बदलते किंवा त्याच्या अहंकाराने तो वेळावाकडा वागतो आणि त्यामुळे त्याचं अशुभ कर्म झालं की त्याच्या वाट्याला परत अशुभ नियतीने अशुभ दुःख निर्माण होतं. कळलं का? असं जे जीवन आहे. आणि म्हणून चांगली परिस्थिती असेल तरी माणसाने नम्र राहिलं पाहिजे, सर्वांचा आदर करता आला पाहिजे, आपल्याकडनं अशुभ कर्म होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. कारण तुला परिस्थिती मिळालेल्या परमेश्वराचं कृतज्ञता व्यक्त कर की ज्यांच्यामुळे आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी मिळतात. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करण्यात पुण्याही आहे, त्याची शुभनी घेतली. चांगल्या गोष्टी, कोणतरी चांगलं कर्म करत असेल त्यात तुम्हाला वाटतंय खूप चांगलं केलं त्याचं कौतुक कर, त्याच्यात पुण्यही आहे. कोणी तुला चांगलं सन्मान देत असेल तर त्यासाठी नम्रपणे तो सन्मान स्वीकार, त्यात पुण्यही आहे. कोणाला मदतीची आवश्यकता असते आणि ती आपण मदत देऊ शकत असतो तर द्यायचं, दिलं तर त्यात पुण्यही असते. म्हणजे ह्या सगळ्या सत्कर्मातून आपण भरपूर पुण्य जमवलं पाहिजे. लक्षात घ्या, पुण्याचा साठा वाढला तर त्याच्या शुभनियतीचा वर्षाव आपल्या जीवनात होत असतो. शुभनियती आपल्या जीवनात चांगल्या परिस्थिती, चांगल्या घटना, अगदी शरीराच्या आरोग्यापासून, शरीराचं आरोग्य बिघडतं आपण म्हणतो त्यात तिथे नियती आणि प्रारब्धाचा भाग असतो. लक्षात येत नाही. कारण असाध्य काही रोग एखाद्या माणसाला घडतात, त्याने काही वाईट कर्म केलं नाही, चांगला राहतोही असाध्य रोग येतो, ते त्याचं अशुभ प्रारब्ध असतं. आणि वाईट व्यसनातून जो एखादा रोगी असतो ते त्याची अशुभ नियती असते. एखादा चांगला अगदी व्यायाम सगळं चांगलं करतो, सगळी काळजी घेत असतो, तरी पण त्याच्या वाट्याला काहीतरी आजार आला तर तो आता काय केलं, मी तर चांगलं कर्म केलं, तर त्याचा अशुभ प्रारब्ध असतं. पूर्व आयुष्यातलं ते अशुभ प्रारब्ध. म्हणून आता हे अशुभ प्रारब्ध आपल्या वाट्याला येऊ नये म्हणून काय केलं पाहिजे, तर पुण्याही वाढली पाहिजे. शुभकर्म एवढं वाढलं पाहिजे की शुभकर्माच्या प्रभावाखाली अशुभ प्रारब्धाचा प्रभाव दिसता कामा नये. अगदी साधं उदाहरण आपल्या पुराणातलं, वाल्या कोळी म्हणतो आपण, पारधी होता तो, की तो लोकांना मारत होता पैशासाठी, आपलं कुटुंब पोषण्यासाठी मारत होता, अनिष्ट कर्म करत होता आणि एवढं पाप जमा केलं होतं. त्याला ज्यावेळेला नारद मुनी भेटले आणि त्यांनी त्याला सांगितलं तू एवढं पाप निर्माण करतो, तुला काहीच फायदा नाही या गोष्टी. पण त्याला जे ते लक्षात येतं त्यावेळेला त्याला काय करावं विचारलं तर त्याला त्याने देवाचं स्मरण करायला सांगितलं. देवाचं स्मरण म्हणजे काय नेमकं लक्षात येतं. देवाचं स्मरण म्हणजे नामस्मरण करायला सांगितलं. त्या नामस्मरणाने शुभनीती इतकी त्यांच्याकडे निर्माण झाली की त्या नामस्मरणामध्ये त्याचे दुर्भावना किंवा अशुभ कर्म करण्याची वृत्ती ही सगळी काही काळ बाजूला गेल्यामुळे त्याच्या मनाचंच परिवर्तन तिथे झालं आणि त्या मनाच्या परिवर्तनातून सद्भावनेतून तोच वाल्मिकी ऋषी झाला. मग त्याचं पूर्वकर्माचं काय झालं, मग ते अशुभ प्रारब्धाच्या वाट्याला आलं की नाही हे जे प्रश्न आपण विचारतो, तर तुमची शुभनीती इतकी पॉवरफुल झाली पाहिजे की अशुभ प्रारब्ध त्याचं काही तिथे चालत नाही. म्हणून शेवटी आपल्या हातात कर्म करणं हे आहे. म्हणूनच सद्गुरू नेहमी सांगत असतात, सद्गुरू पैमावली, तुझ्या जीवनाचा शिल्पकार का, शुभनियती घडवण्याची कला जर तुझ्याकडे असेल तर तू शिल्पकार, नाही तर तू शिल्पकार नाही. शुभनियती घडली पाहिजे, शुभनियती आपल्याकडे झाली असेल, सत्कर्म करायचं सामर्थ्य तुझ्याकडे असलं पाहिजे. ते जर सत्कर्म करण्याचं सामर्थ्य असेल तर तुझ्या पूर्व आयुष्याचा तू चिंता करायची काही काळजी नाही, गरज नाही.
सत्कर्म करत राहा. जितकं सत्कर्म करत राहशील तितकं तुझ्या जीवनामध्ये शांती सुख तुझ्या वाट्याला येईल. पहिलं परिणाम म्हणजे जेव्हा आपण इतरांच्या भल्याचा विचार उच्चार आचार करत असतो तर प्रथम आपल्याला समाधान मिळत असतं. हे समाधान सुद्धा आनंदाचंच रूप आहे, लक्षात घ्या. आणि ज्या वेळेला आपण दुसऱ्यांचं बाबतीत त्यांना त्रास देणं, दुःख देणं, वेडावाकडं वागणं, अनिष्ट पद्धतीने आपल्या प्रतिक्रिया देणं हे जे होतं त्याच्यातून आपल्या मनामध्ये परत असमाधान निर्माण, व्याकुळता येते, काहीतरी पोकळी वाटते आपल्या जीवनामध्ये. काय होतं कळत नाही ना, काहीतरी हवं असतं आणि ते मिळत नाही असं जे आपण म्हणतो ना, अशी परिस्थिती निर्माण होते. त्याला त्या दुःखाकडे तो वळतो किंवा निराशेकडे ती माणसं वळतात. म्हणून परिस्थिती कशी येऊ, सद्भावना आपल्याकडे सतत असला पाहिजे, सत्कर्म आपल्याकडे सतत असलं पाहिजे. आणि हे सत्कर्म करत राहणं ह्या सर्व जीवनातल्या ह्या शास्त्राच्या अंगाने पाहिलं तर सर्वात चांगला उपाय म्हणजे आपल्याकडनं सर्वांच्या भल्याचा विचार करत राहणं. आपण सुखी झाले पाहिजे आणि सर्व सुखी झाले पाहिजे, दोन्ही गोष्टी आपल्याला असल्या. फक्त सर्व सुखी झाली पाहिजे त्यात आपणही असतो तेव्हा बरोबर असतं. पण फक्त मी सुखी झालो म्हटलं तर माणसाचं दुष्कर्म होतं. फक्त मलाच सुख हवं आहे, इतरांच्या सुखाचा मी विचार करत नाही. आपल्या बरोबर असलेल्या सर्वांचा आपण जेव्हा विचार करून जीवन जगायला लागतो तेव्हा तिथे शुभनियती घडायला लागते. म्हणून आपल्या जवळचे म्हणजे आपलं कुटुंब येतं, शेजारी पाजारी येतात, मित्रमंडळी येतात, असं असतं करता करता हे विश्वापर्यंत सगळे आपल्या जवळचीच माणसं म्हणून जेव्हा आपण सर्वांशी संबंध ठेवायला लागतो त्यावेळेला पुण्याई भरभरून व्हायला लागते आणि ती शुभनियती रूपाने आपल्या जीवनात सुखच सुख आणून देते. म्हणून आनंदाने जीवन जगण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आपल्याकडनं सत्कर्मच झालं पाहिजे. सत्कर्म झालं पाहिजे म्हणजे हे कर्म इतरांशी संबंधित होताना जे आपण करत असतो ते शुभच असलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या अपेक्षेत जेव्हा आपण विचार करत असतो तिथे सकारात्मकता असली पाहिजे, चांगलंच होणार. किती अनिष्ट परिस्थिती आली तरी चांगलंच होणार हा विचार त्या अनिष्ट परिस्थितीत शुभनियती निर्माण करतो. चांगलंच होणार, चांगलंच होणार. काळजी करणं हे अशुभ कर्म आहे. आपण चिंता करतो, काळजी करतो. सावध राहा, काळजी घ्या, म्हणजे सावधपणे कर्म करा. पण उगीच काही कर्म करायचं नाही, अनिष्ट चिंतन कसं होईल करत बसल्या निराशा हातात वाटायला येत असेल तर त्याचं दुष्कर्म होतो आणि त्याच्या वाट्याला दुःख निर्माण होतं. म्हणून हे शास्त्र ज्यांना समजलंय म्हणून सुखी होतील का नाही, त्यांनी शास्त्र समजल्यानंतर परत शुभ कर्म केलं तरच सुखी होतील. आणि ज्यांना हे शास्त्र माहीत नाही पण ते शुभ कर्म करत असतील तर तेही सुखी होतील. कारण नियम आहे, नियमाप्रमाणे होतं. लहरीप्रमाणे हे जीवन नाही चाललंय. कोणाची लहरी आहे, सुलतानांची पूर्वी लहर असायची राजा लोकांची, आणि मग ते कोणत्या लहरीप्रमाणे कोणाला काहीतरी देणगी द्यायची, कोणाला तरी फटके मारायचे, असं होतं ना पूर्वी. पण परमेश्वर ज्याला आपण म्हणतो, ही परमेश्वरी शक्ती म्हणतो, ही जी शक्ती आहे तिच्यातून जे इकडे विश्व निर्माण झालं आहे ते सर्व नियमाने चाललेलं आहे. तिथे लहरीपणा नाही. म्हणून परमेश्वर लहरी नाहीये. तर नियमाप्रमाणे जो जीवन जगतो नियमानुसार त्याच्या जीवनात आनंद निर्माण होतो. परिस्थितीत सुद्धा जो स्थिर आणि शांत मनाने परिस्थितीला, अनिष्ट परिस्थिती किंवा चांगली वाईट परिस्थिती किंवा चांगली परिस्थिती असे जितकं स्थिर मनाने संयमित होऊन सामोरं जातो तर त्याच्याकडनं सद्भावना निर्माण होत असतात, त्याच्याकडनं शुभकर्म निर्माण होतं. म्हणून स्थिर मन हे सुखाचं सागर
आणि अस्थिर मन हे दुःखाचं आगर, असा जो पै माऊलींचा सिद्धांत आहे तो त्याच्यामागचं ते कारण आहे. म्हणजे ही सगळी जीवन आपलं नियमाने चाललंय हे आपण विसरता कामा नये. आणि हे नियम लक्षात घेण्यासाठी मन स्थिर हवं. परत जर मन स्थिर नसेल, मनाकडे तसे विचार करण्याची कुवत नसेल, तर आपल्याकडे दुष्कर्म होतं. म्हणजे निराशाजनक मनस्थिती जाणं हे सुद्धा दुष्कर्म, आळस येणं हे सुद्धा दुष्कर्म. लक्षात घ्या. म्हणजे आपण म्हणतो काय काय आहे, उगीच कोणाला नावं ठेवत बसणं हे पण अशुभ कर्म आहे, त्याच्यामुळे तेही दुष्कर्म. कोणाची वस्तू लुबाडणं, आपण काय काही लोकांचे पैसे लुबाडतात म्हणतात. हल्ली बँकेत सायबर चोऱ्या एवढ्या होतात. त्या सायबर चोरांना हे माहीत नाही की त्यांचं ती अशुभ नियती ते निर्माण करतायत, लुबाडतायत ना. कारण त्यांचं ज्याचे पैशाचं जे दुःख आहे ते त्यांच्यासाठी दुष्कर्म आहे. त्यांना ते कळत नाही. त्यांना आता पैसे खूप मिळतात असा आनंद असेल, पण अशी एक वेळ येईल की तो पैसा त्यांना उपयोगी पडणार नाही, तर अनिष्ट परिणामातून त्यांच्या वाट्यावर दुःख येतं. तर सायबर कॅफेची गंमत अशी आहे की पोलिसांनी ते मिळत नाही, कारण एका बँकेत दुसऱ्या बँकेत तिसऱ्या बँकेत असं म्हणतात, ती लिंकच लागलेली असं त्यांना पोचेपर्यंत नेमका माणूसच मिळत नाही असं काहीतरी असतं. तर त्यात आणखीन संशोधन सुरू झालं की तेही पकडले जाते. पण त्यामुळे आधी पकडले जात नाही. मग काय झालं, आज सायबर चोराला हेच वाटतं आपण पकडले जातो म्हणजे पैसे भरपूर मिळतात, हजारो रुपये मिळतात, लाखो रुपये मिळतात, सगळं करतात. पण निसर्गाचा नियम त्यांना सोडणार नाही हे त्यांनी लक्षात घ्या. तेवढ्यापर्यंत सुटलं जातं ते वाटत असेल ते त्यांचं पूर्व आयुष्यातलं शुभ प्रारब्धामुळे ते वाचतायत थोडा काळ. पण त्यांनी केलेल्या अशुभ नियतीतून शेवटी अशुभ नियतीचा प्रभाव एवढा वाढतो की शेवटी त्यांच्या वाट्याला दुःख येणार. लक्षात ठेवा. म्हणून दुष्कर्म केलं तर काही होत नाही असं ज्या एखाद्याला वाटत असेल तर त्याला नंतर जेव्हा मोठा वाईट परिस्थितीचा प्रभाव पडतो त्यावेळेला त्याला लक्षात येतं आपलं चुकलं कुठेतरी, पण त्यावेळेला वेळ निघून गेलेली असते. तिथे त्याने परत शुभकर्म करत राहिलं पाहिजे. वेळ निघून गेली म्हणजे तिथे रडायलाची गरज नाही. परत सत्कर्म म्हणजे वाल्याने सत्कर्म केलं म्हणून वाल्मिकी झाला. लक्षात घ्या. तिथे जर दुष्कर्म झालं असतं तर वाल्मिकी झाला नसता. म्हणून सत्कर्म हे आनंदाने जीवन जगण्याचा स्रोत आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, असं जे संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणजे मत्सर म्हणण्यापेक्षा मत्सर तर असतोच, पण त्याच्यात अनेक विकारही आपल्याकडे असतात आणि ते आपल्याला दुःख ओढावून देतात. पण तेच जर आपण सत्कर्म केलं तर आपल्याकडे सुख असतं. म्हणजे आनंदाने जीवन जगण्यासाठी फक्त शुभकर्म कसं करायचं हे माणसाने शिकलं पाहिजे. शुभकर्म म्हणजे काय हे त्याला कळलं पाहिजे. शुभकर्माचं थोडक्यात सांगायचं, कोणाचंही मन न दुखावणं, जाणीवपूर्वक. नकळत तुम्ही दुखावलं म्हणजे मुद्दाम माणसं दुखावले जातात. म्हणजे तुम्ही रस्त्याने चाललेले आहात, तुमचा मित्र समोरून येतोय, पण तुम्ही तुमच्या विचारात आहात आणि तुम्ही त्याकडे बघितलं नाही, तर त्याला काय वाटतं, ह्याने माझ्याकडे जाणीवपूर्वक बघितलं नाही, एवढं काही त्याला मस्ती आली काय म्हणून त्याला राग येतो किंवा त्याला दुःख होतं. आता हे तुम्ही काही दुखावलं नाही, त्याने दुखावून घेतलं, तिथे तुमच्या हातात नाही, ते त्याचं दुष्कर्म आहे. तो दुखावून घेतो हे त्याचं दुष्कर्म, तुम्ही नाही दुखावलं. पण मुद्दामून तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं असेल, मुद्दाम त्याला त्रास देण्यासाठी किंवा मुद्दामचा अपमान करण्यासाठी काहीतरी तोंड फिरवलं किंवा त्या पण त्याला काहीतरी वेडावाकडं बोललं, तर ते तुमच्यासाठी दुष्कर्म झालं. म्हणून जाणीवपूर्वक कर्मातून जेव्हा तुम्ही इतरांना दुःख देता, म्हणजे इतरांचं मन दुखावता, तेव्हा ते असतं ते दुष्कर्म. आणि म्हणून जाणीवपूर्वक सत्कर्म करत राहणं हे आनंदाने जगण्याचं गुरुकिल्ली आहे. लक्षात ठेवा, गुरुकिल्ली आहे. आनंदाने जीवन जगण्यासाठी सद्भावना पाहिजेत आणि सद्भावनेसाठी सद्भाव पाहिजे आणि सद्भावासाठी अध्यात्माचं ज्ञान हवं. इथे अध्यात्म ज्ञान महत्त्वाचं ठरतं.
मनाला वळवणारं ज्ञान म्हणजे अध्यात्म ज्ञान. लक्षात ठेवा, मनाचं शुद्धीकरण करणारं ज्ञान. जे अशुद्ध मन आहे त्याला शुद्ध करण्याचं सामर्थ्य अध्यात्म ज्ञानामध्ये आहे. कारण तिथे सद्भाव कसा धरायचा जेव्हा कळतं, सद्भावातून सद्भावना, सद्भावनातून सत्कर्म. म्हणून कोणीतरी तुम्हाला त्रास दिला तर तुम्ही त्रास किती तो घ्यायचा का न घ्यायचा तुमच्या हातात आहे, हे लक्षात ठेवा. तो त्रास शांतपणे सहन करून तुमच्याकडे जर सत्कर्मच होत असेल तर तुम्ही जिंकलात. पण तो त्रास घेऊन त्याच्यावरती दुष्कर्म करण्याचा प्रयत्न केला प्रतिक्रिया रूपाने तर तुम्ही हरलात. जिंकणं आणि हरणं म्हणजे शुभ नियती निर्माण केली तर जिंकलात, अशुभ नियती निर्माण केली तर हरलात. म्हणून सगळं जे काही आहे ते आपल्या कर्मामध्ये आहे. आपण जे कर्म करतो त्या कर्माप्रमाणेच आपल्या वाट्याला परिस्थिती येत असते किंवा आलेली असते, दोन्ही गोष्टी. आणि ते येत असते की आलेली जी परिस्थिती तिला सामोरं कसं जायचं, म्हणजे त्यावेळेला सत्कर्म कसं करायचं इथे आपलं लक्ष पाहिजे. चांगल्या परिस्थितीत सुद्धा सत्कर्म करायला हवं आणि अनिष्ट परिस्थितीत सुद्धा शांत मनाने सत्कर्मच केलं पाहिजे. तर परिस्थिती बदलते. कारण परिस्थिती बदलतच असते. प्रत्येक वेळेला वेगळी परिस्थिती आपल्या वाट्याला येतच असते. कारण सगळ्या आपल्या पुण्याच्या प्रभावाचा परिणाम होतो. म्हणून आपण तो बाहेरून परिस्थिती येते, आपण नाही बोलवत नाही, आपल्या कर्मातून आपण ही परिस्थिती आपल्या वाट्याला खिचत असतो. म्हणून कोणाचा तरी अपमान करणं किंवा कोणाला तरी दबावाकडे ठेवणं किंवा कोणातरी उगीच निंदा करत बसणं हे जे आपल्या मानवी जीवनामध्ये आपण पाहतो आणि त्याच्याने ह्या लढाया पाहतो, भांडणतंटे पाहतो, हे सगळं पापात्मक कर्माचा परिणाम देण्यासाठी कारणीभूत ठरणार. म्हणून अधिकाधिक लोकांनी अधिकाधिक एकत्र येऊन एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न केला की तो समाज सुखी होतो. व्यक्तीचा समाज समूह सत्कर्म करणाऱ्यांचा आला एकत्र, सगळे चांगले एकमेकाशी गुण्यागोविंदाने वागायला हसून करून राहायला लागले तर तो समाज सुखी असतो. ज्या समाजामध्ये व्यक्तीचा द्वेष करत असते, एकमेकाच्या वरती कुरघोडा करण्याचा प्रयत्न करत असते, एकमेकाबद्दल स्पर्धा करून त्या समोरच्याचा नामोहरम करण्याचा प्रयत्न, तो समाज अशुभ प्रारंभ, सामाजिक अशुभ प्रारंभ निर्माण होतो, सामूहिक, आणि त्या समाजाला त्याचा फटका बसतो. हे सगळं जीवन आपलं कसं कर्माने भले, व्यक्तीपासून समाजापासून विश्वापर्यंत. वादळ येणं, संकट येणं कारण आहेत, पण त्या वादळाचं परिणाम आपल्यापर्यंत पोचणं इथे आपल्या कर्माचं कारण आहे. तेव्हा वादळ येतं, अमुक ठिकाणी येतं, तुमच्याकडे येत नाही का? की त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये वादळ असेल, त्याचं कारण आहे त्या वादळाचं. की आता उन्हाळा खूप तापमान वाढलं, आपल्याच कर्माचा परिणाम आहे. तो सामूहिक परिणाम आहे, एवढं सामूहिक कर्माचा परिणाम, अनेक समूहाने एकत्र केलेल्या कर्माचा परिणाम. झाडं तोडली आणि त्याचा परिणाम की इथे निसर्गाकडे आपले दुर्लक्ष केलं, नैसर्गिक आपत्ती त्यामुळे आपल्याकडे येतात, ते आपल्या सामूहिक कर्माचा परिणाम आहे, लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक व्यक्तीने सत्कर्म कसं केलं पाहिजे आणि जेव्हा समूह त्या व्यक्ती असतो त्या समूहाने सत्कर्म कसं केलं पाहिजे हे लक्षात आलं. म्हणून कुठची संस्था जेव्हा आपण म्हणतो एकत्र येतात त्यावेळेस तिथे तो सामूहिक सत्कर्म झालं पाहिजे. सामूहिक की ते जास्तीत जास्त जेव्हा लोक एकमेकाशी प्रेमाने आनंदाने जीवन जगतात तर तिथे सामूहिक सत्कर्म घडतं आणि त्या सामूहिक सत्कर्माचं सामूहिक पुण्य आणि सामूहिक पुण्यातून सामूहिक शुभनियती घडते आणि सगळ्यांनाच तिथे आनंद मिळतो. म्हणून सत्संगामध्ये माणसाला समाधान मिळतं, शांती मिळते, असं जे म्हणतात ते सामूहिक कर्माचा परिणाम असतो. पण एखादी व्यक्ती तिथे तुच्छतेने पाहत असते किंवा तिथे कोणातरी चिडवत बसते तर त्या व्यक्तीला परत वाईट परिणाम मिळत असतो, त्या व्यक्तीला कळत नाही. त्याला वाटतं आपण खूप हुशार आहोत, आपण असं करू शकतो, तसं करू शकतो. म्हणून कर्म करणं तुझ्या हातात आहे. कर्माचं स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला आहे.
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला कर्म स्वातंत्र्य आहे, पण ते कर्म कसं करायचं ज्ञान जर त्याला कळलं नाही तर अशुभ प्रारब्ध अशुभ नियती दोन्ही त्याच्या डोक्यावर येऊन बसून जीवनाचं वाटोळ करायला मागे पुढे पाहणार नाहीत. पण तिथेच जर सतत सत्कर्म करत असे माणूस तर त्याच्या वाट्याला येणारे शुभ प्रारब्ध आणि शुभ नियती त्याच्या जीवनात आनंद निर्माण करतं, शांती सुख समाधान निर्माण करू शकतं. म्हणून शुभ प्रारब्धाला खेचण्यासाठी शुभ चिंतन हवं आणि शुभ चिंतनातून शुभ नियती घडते. तेव्हा शुभ प्रारब्ध आणि शुभ पुण्य नियती ही दोन्ही मानवी जीवनावर सुखाची बरसात करते. आणि म्हणून असं आनंदाने जीवन जगण्यासाठी आपलं कर्माकडे लक्ष पाहिजे. सतत सत्कर्माने आपल्याबरोबर असणाऱ्या सर्वांना सत्कर्म करण्याकडे वळवलं पाहिजे. लक्षात घ्या, म्हणजे मी फक्त सत्कर्म करेन बाकीच्यांना जाऊ देत असंही नाही. सगळ्यांनी सुखी व्हावं म्हणून सगळ्यांनी सत्कर्म करावं. आणि म्हणून सत्कर्म कसं करता येईल, एकमेकाला आनंदाची देवाणघेवाण कसं करता येईल, हे जेव्हा आपण समूहामध्ये येतो, समाजामध्ये येतो, तेव्हा एक समाजातली प्रत्येक व्यक्ती एकमेकाला आनंद देण्याचा प्रयत्न करत तो समाज सुखी असतो. आणि म्हणून कर्म स्वातंत्र्य जे प्रत्येक व्यक्तीला मिळालं त्याचा चांगला उपयोग करणं हे शहाणपण आहे. त्या सत्कर्मातूनच आपण आनंदाने जीवन जगू शकतो. असं आनंदाने सर्वांना जीवन जगता यावं अशी सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज की जय.